पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूरमध्ये आगमन होत आहे। आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा होतोय। आज माधव नेत्रालयाच्या प्रीमियम इमारतीचं भूमिपूजन पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त म्हणजे या 2025 या वर्षामध्ये संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूरमध्ये येणं, संघभूमीमध्ये येणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। हॅलो हॅलो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि यानंतर ते हेडगेवार स्मृती मंदिरामध्ये जाऊन तिथे समाधीस्थळी दर्शन घेणार आहेत। त्यावेळी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील त्यांच्यासोबत तिथे उपस्थित असतील। हेडगेवार स्मृती मंदिराचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत ते भैयाजी जोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करणार आहेत। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे माधव नेत्रालयाच्या पायाभरणीवेळी उपस्थित असतील असं कळत होतं, पण एबीपी माझानं बातमी दाखवली होती की संघ मुख्यालयात म्हणजे हेडगेवार स्मृती मंदिरामध्ये सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असतील। त्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत। तुषार, मोदी नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो कॉन्वॉय आहे तो नागपूर विमानतळावरनं बाहेर निघालेला आहे आणि आता सध्या तो हॉटेल फ्लाईटच्या पुढे आलेला आहे। जर का आपण राटे कॉलनी चौकातले दृश्य बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की त्यांचं जागोजागी भारतीय जनता पक्षाकडनं स्वागत केलं जात आहे। काही सांस्कृतिक सामाजिक संस्था आहे त्यांच्याकडनं देखील जागोजागी स्वागत केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आदिवासी समूहाचे काही तरुण इथे आलेले आहेत, ते देखील पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेले आहे आणि रस्त्यावर बघा कशा प्रकारे बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणत्याही क्षणाला आपल्या दृष्टिक्षेपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉन्वॉय येणार आहे आणि निश्चितच एक वेगळं वातावरण सध्या नागपूरमध्ये आजच्या या दौऱ्याला घेऊन आहे, कारण की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष आहे। गुढीपाडवाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली होती आणि त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे। त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो नागपूरचा दौरा आहे ते रेशीमबागच्या स्मृती मंदिराला भेट देणार आहे। त्यामुळे तो देखील एक ऐतिहासिक क्षण आहे आणि निश्चितच या दौऱ्याच्या माध्यमातून एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न निश्चितच संघ परिवार असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल त्यांच्या माध्यमातून दिला जाणार आहे। सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो स्मृती मंदिरानंतरचा जो दौरा आहे तो आपल्याला दीक्षाभूमी इथे पाहायला मिळतो। त्यानंतर माधव नेत्रालय आहे, माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमात ते जाणार आहे। आपण बघू शकतो की काही वाहनं आपल्याला समोर येताना दिसत आहे। कॉन्वॉयच्या पुढची जी पोलिसांची पेट्रोलिंग वाहनं असतात ती आपल्याला दिसत आहे आणि राटे कॉलनी चौकात हे थेट दृश्य आपण बघत आहे। त्या पाठीमागे आणखी काही वाहनं दिसत आहे। त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉन्वॉय हा साधारण अजनी चौकात आल्याचं आपल्याला दिसत आहे आणि निश्चितच एक ऐतिहासिक असा हा क्षण आहे नागपूरकरांसाठी असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी असेल। जर का तुम्ही बघितलं बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉन्वॉय आता आपल्याला येताना दिसत आहे आणि निश्चितच त्यांची जे वाहनं आहे त्यांचा जो सुरक्षेचा घेरा आहे त्या घेऱ्यामधनं ते आपल्याला जाताना दिसत आहे आणि जागोजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर शहरामध्ये स्वागत केले जात आहे। त्यामुळे निश्चित एक वेगळा उत्साह आहे आणि आज जेव्हा माधव नेत्रालयाचा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाने सरसंघचालक मोहन भागवत हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर असणार आहे। आपण बघू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आणि व्यासपीठाच्या नागरिकांना ते हस्तांदोलन करत आहे। इथे ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे नागरिक कार्यकर्ते असेल, वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी असेल त्यांच्या जेव्हा स्वागतासाठी त्यांना इथे स्पॉट दिला होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात दाखवून त्यांचं स्वागत केलेलं आहे। निश्चितच आपण थोडं पुढे जाऊन ज्यांना इथे संधी मिळाली होती उभं राहण्याची त्यांना आपण विचारूया आणि त्यांच्या काय भावना आहे आपण हे देखील जाणून घेऊया। निश्चितच आदिवासी कल्चर जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे। नागपूरची जी स्थापना होती ती आदिवासी राजे गुलांचार यांनी केलेली होती आणि आपण काही आदिवासी पंतप्रधानाची एक झलक पाहायला मिळाली तुम्हाला। अच्छा, तुम्हाला नाही दिसले, तुला दिसले? अरे बरं, कोणाला दिसले इथे? बरं, कोणाला दिसलं इथे पंतप्रधान? कोणाला नाही मिळाले, आम्ही सगळे बसून त्याच्यामुळे कोणाला दिसले नाही। काय तुम्हाला पाहायला मिळाले? हो, मला पाहायला मिळाले। सर्वांनी बघितलं, खूप आनंद झाला। मोदीजींना हात दिला, सर्वांना शुभेच्छा दिली नवीन वर्षाची। किती उत्साह आहे पंतप्रधानाची एक झलक पाहायला मिळाली तुम्हाला? बहुत आनंद आया
और आज नए वर्ष में हमें उनका दर्शन मिला। ये वो युग पुरुष हैं भारत के लिए, और भारत को विश्व गुरु बनाने के लिए हम सब लोग उनके लिए उनके साथ में हैं। धन्यवाद। ताई काय सांगाल, पंतप्रधानांची एक झलक पाहायला मिळाली इथे? बहुत ही आनंद हुआ हमको, और आज हमारा गुड़ी पाड़वे का दिन है और इस दिन हमें नरेंद्र मोदी जी की झलक दिखाई दी तो हम बहुत ही प्रसन्न हैं, और हमारे नागपुर के लिए ये बहुत ही सौभाग्य की बात है। काय पंतप्रधानांची एक झलक पाहायला मिळाली? बहुत बढ़िया। देखो हमारे कार्यकर्ता कितने बिजी का, हमारी बहुत खुशी है। हमारा आज पंतप्रधान हमारे साथ में आए ना, बहुत अच्छा हो गया, बहुत बच्चे, बहुत बढ़िया। तुम्हारा भी धन्यवाद। आपण बघू शकतो की हे आदिवासी वेशभूषेमध्ये आलेले हे तरुण आहे। आणखी काय करू, पंतप्रधानांची एक झलक पाहायला मिळाली, एक आनंदाचं वातावरण आहे, हस्तांदोलन केलं पंतप्रधानांनी। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान झाले ते प्रथम नागपूरला येत आहे आणि आले। एक झलक पाहून सर्व आदिवासी बांधव जे आहे इथे, भाजपची आदिवासी आघाडी, ते सर्व खुश झालेले आहेत। एक मोदीजींची एक झलक पाहायला इथे सर्व आलेले आहेत। आणि मी आकाश मडावी, प्रदेश सचिव, आदिवासी आघाडी भाजप, मोदीजींच्या नागपूर नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो। ते फुलांचा जो पाकळ्या आहे, गुलाबांच्या फुलाच्या पाकळ्या, त्या देखील अशा प्रकारे पंतप्रधान मोदी यांचा जेव्हा कॉन्वॉय जात होता तेव्हा हवेमध्ये उधळण्यात आलेला आहे। एक प्रकारे एक स्वागत या पद्धतीने ते करण्यात आलेलं आहे। आणखी काही पदाधिकारी आहे, किती उत्साह आहे पंतप्रधानांच्या या दौऱ्याला घेऊन? पंतप्रधान आले नागपूर नगरीमध्ये, त्यांचं इथे हिंदू नववर्षावर हार्दिक स्वागत आहे आणि ते हिंदुस्थानाचे कणखर नेतृत्व आहे आणि यापुढे पण ते पंतप्रधान राहणारच आहे। याच्या पण इकडे इकडे काही भाजपचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात। पंतप्रधानाची एक झलक पाहायला मिळाली, काय भावना आहे? बहुत ही अच्छा लगा। आज हमारे नागपुर में जो गडकरी साहब की नगरी से जाने जाते हैं, और आज पंतप्रधान यहाँ पर आए और जिस विषय में आए हैं भगवान सब पूरा करेंगे, और यहाँ आने पर पूरे नागपुर वासी बहुत खुश हो गए। आप कहाँ से आए हैं? हम आए हैं टेकाना का। किती उत्साह आहे? उत्साहाचे तर काही मोजमापच नाही होऊ शकत, एवढं उत्साह आहे। आज मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनल्यानंतर आज जो आजचा दिवस हिंदू नववर्षाच्या दिवशी ते आलेले आहे, त्याच्याकरता नागपूरकर एवढे खुश आहेत। आणि माधव नेत्रालयाचे उद्घाटन आणि एक जे संजीवनी देणारा तो हॉस्पिटल आहे, गोरगरीब जनतेसाठी ज्या उद्देशाने तो बनला आहे, तो उद्देश सार्थक करण्यासाठी आज आमचे लाडले प्रधानमंत्री आमच्या नागपूर नगरीमध्ये आलेले आहे। एक ऐतिहासिक क्षण आहे। संघाचे एक स्वयंसेवक राहिलेले पंतप्रधान म्हणून ते आता स्मृती मंदिराला भेट देत आहे। साधारणतः एका पोरावर जेव्हा संस्कार होते आणि त्या कर्मभूमीतून माणूस जेव्हा मोठा होतोय आणि आपलं जे सिद्ध असतात, जे हेतू आपले पूर्ण साध्य झाल्यानंतर तो आपल्या घरी परत जाताना जो अनुभव माणसाला होतो, आज गुढीपाडव्याच्या निमित्त, हिंदू नववर्षाच्या निमित्त आज ते नागपूर नगरीत आले। संतनगर डॉक्टर भीमराव आंबेडकरांची ही नगरी आहे आणि आज आल्यानंतर त्यांना जो भाव होता आहे, तोच भाव आमच्या कार्यकर्त्यांना, नागपूरचे कार्यकर्ते आणि नागपूर म्हणून आम्हाला होतो आहे। आणि माननीय पंतप्रधानांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आम्ही सर्व कार्यकर्त्याकडून। आणि आम्हाला आज खरंच पाहिलं तर आजच्या दिवशी ते आले आहेत तर मन प्रसन्न आहे की नागपूर नगरीत ते आज आले। बघा, आपण तर इकडे बघितलं तर मोठ्या संख्येने ते नागरिकांनी या रहाटे कॉलनी चौकामध्ये गर्दी केलेली होती। अशा प्रकारे वेगवेगळे स्पॉट आहे, साधारण 43 ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळे स्पॉट नेमण्यात आलेले होते, जिथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असेल किंवा वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक संस्थांचे लोक असेल, ते स्वागत करताना पाहायला मिळत आहे। काय भावना आहे तुमची? मोदीची एक प्रत्यक्ष झलक बघायला मिळाली तुम्हाला? हो, आम्ही एवढे खुश झालो 2025 साठी। आम्ही एवढा नशीबवान आहोत का 2025ला नवीन वर्ष आणि मोदी साहेबांचं आगमन, आम्ही अत्यंत नागपूरकर एवढे खुश आहोत। पुरा महाराष्ट्र अख्खा आमच्या हादरला आहे का मोदी साहेब आलेले आहे महाराष्ट्राला, आणि एवढं चांगलं आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आहे, एवढं चांगलं देशामध्ये जगामध्ये नाव कमवलेलं आहे त्यांनी। आजपर्यंत असा कोणताही नेता तयार झालेला नाही आहे। आज नरेंद्र मोदीजी आहे, आज पुऱ्या विदेशात, देश विदेशात डंका वाजवत आहे, डंका। तुम्ही काय सांगाल? मोदी 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 फिर एक बार मोदी सरकार। निश्चितच काय भावना आहे? पंतप्रधानांना भेटले, आज पहिला दिवस वर्षाचा पंतप्रधानाचा नागपूर दौरा, एक ऐतिहासिक दौरा। आज नागपुर शहर में हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आए हैं, उनका हार्दिक स्वागत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि नागपूरकरांमध्ये
प्रचंड आनंद आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक जण पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक झलक दिसली म्हणून आनंदित होताना आपल्याला दिसतोय. तशा प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेडगेवार स्मृती मंदिरामध्ये जाणार आहेत. तिथे समाधीस्थळी ते दर्शन घेणार आहेत. त्यावेळी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे त्यांच्या सोबत उपस्थित असतील आणि त्यानंतर माधव नेत्रालयाच्या प्रीमियम इमारतीची पायाभरणी केली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते. दीक्षाभूमीला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. नागपूरमध्ये पंतप्रधानांचं आगमन झालेलं आहे आणि एका अभूतपूर्व उत्साहात नागपूरकरांनी पंतप्रधानांचं नागपूरमध्ये स्वागत केलेलं आहे. एकेकाळी संघ स्वयंसेवक आणि संघाचे प्रचारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काम केले. ही दृश्य पाहतो विमानतळावरची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. विदर्भातले भाजपचे हे 3 प्रमुख चेहरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. केशवद्वार परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉन्वॉय पोहोचलेला आहे. तब्बल 11 वर्षांनी मोदींनी संघस्थानी भेट देण्याचा दौरा आखलेला आहे. दीक्षाभूमीवर सुद्धा ते अभिवादन करणार आहेत. ती नागपूर विमानतळावरची दृश्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. विदर्भातले भाजपचे हे 3 प्रमुख चेहरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील. तिथे समाधीस्थळी दर्शन घेतलं जाईल. त्या व्यासपीठावर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे उपस्थित असणार आहेत. भैयाजी जोशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करतील. माधव नेत्रालयाच्या प्रीमियम इमारतीची पायाभरणी केली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. दीक्षाभूमीवरती जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिवादन करणार आहेत. एकेकाळी संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केलेलं आहे आणि असा माणूस सध्या देशाच्या शीर्षस्थ प्रशासकीय पदी आहे आणि त्यावेळी ते संघ कार्यालयामध्ये येत आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. रजत, आपण जसं सांगतोय की एकेकाळी नरेंद्र मोदी यांनी संघाचे प्रचारक स्वयंसेवक म्हणून काम पाहिलंय आणि आता ते संघ कार्यालयामध्ये येत आहेत. किती महत्त्वाचा क्षण आहे हा? नक्कीच संघ कार्यालयामध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा नाही आले. संघाचे प्रचारक आणि स्वयंसेवक म्हणून त्यांनी अनेक कार्यालय जे आहेत संघाचे त्याच्यामध्ये त्यांचा वास्तव्य राहिलेला आहे. मात्र या केशवद्वारच्या पलीकडे जो संघाचा रेशीमबागचा कार्यालय आहे त्या ठिकाणी पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदा येत आहे आणि त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नरेंद्र मोदी गेले 11 वर्ष देशाचे पंतप्रधान आहे आणि त्याच्यानंतर 11 वर्षानंतर ते पहिली भेट संघ कार्यालयामध्ये देत आहेत. संघाचे जे लोक आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की एक स्वयंसेवक, एक प्रचारक यांचा संघ कार्यालयामध्ये येणं अत्यंत स्वाभाविक आणि सहज प्रक्रिया असते. अनेक वेळेला असं होत असते. नरेंद्र मोदींनाही अनेकांनी जेव्हा ते पंतप्रधान किंवा गुजरातचे मुख्यमंत्री नव्हते त्यांना संघ कार्यालयामध्ये पाहिलेलं आहे. मात्र आता पंतप्रधान म्हणून जेव्हा ते येत आहेत एक प्रोटोकॉलचा भाग आहे आणि त्या नियमांच्या अंतर्गत ही संपूर्ण भेट होत आहे. मात्र संघाने पण या भेटीला खूप महत्त्व दिलेलं आहे. साधारणपणे संघाची आजपर्यंत परंपरा आहे की जेव्हा कोणताही पाहुणा रेशीम बागेत येतं जे संघाचे स्थानिक पदाधिकारी आहेत ते त्यांचं स्वागत करतात. मात्र आज जेव्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी येत आहेत तेव्हा हेडगेवार स्मारक समितीचे जे अध्यक्ष आहे, जे संघाचे पूर्व सरकार्यवाह राहिलेले, संघामध्ये द्वितीय क्रमांकाचा पद असतो सरकार्यवाह, ते भैयाजी जोशी या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वागत करणार आहे. तो हा एक बिंदू अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीमबागमध्ये दाखल झाले स्वतः भागवत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे संघाने पण पंतप्रधानांच्या त्यांचा जो सर्वात लाडका आणि सर्वात यशस्वी स्वयंसेवक आजवरचा आहे त्याच्या या संघ कार्यालयाच्या भेटीला किती महत्त्व दिलेलं आहे हे मोहन भागवत यांच्या या ठिकाणच्या उपस्थितीवरून आपल्याला लक्षात येत आहे.
खरं आहे. त्यामुळे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील इथे आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. संघ कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात. हेडगेवारांच्या समाधीस्थळी ते दर्शन घेणार आहेत आणि त्याच्यानंतर माधव नेत्रालयाच्या प्रीमियम इमारतीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. रजत, या इमारतीच्या पायाभरणीचा कार्यक्रम नेमका कसा असेल आणि ही वास्तू किती महत्वाची? नक्कीच माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर गेल्या 3 वर्षापासून नागपुरात वासुदेवनगरमध्ये कार्यरत आहे. मात्र एक छोटी इमारत त्याची आहे. मात्र धर्मार्थ रुग्णालय हा आहे आणि त्याच्या माध्यमातून गरीब रुग्णांना एक अत्यंत मोलाची नेत्रचिकित्सा या ठिकाणी दिली जाते. आता या संदर्भातला जो ट्रस्ट आहे, संघप्रणीतच तो ट्रस्ट आहे, त्यांनी निर्णय घेतला की मोठी वास्तू उभारायची आहे आणि त्या अनुषंगाने त्याची पायाभरणी जी आहे ती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्या कार्यक्रमामध्येही प्रामुख्याने सरसंघचालक मोहन भागवत जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. संघाचा असा नियोजन आहे किंवा संघप्रणीत जी ट्रस्ट या माधव नेत्रालयाचं काम पाहते त्यांचं असं नियोजन आहे की संपूर्ण मध्य भारतामध्ये नेत्रचिकित्सेचा, डोळ्यांच्या उपचारांसाठीचा सर्वात मोठा सेंटर जो आहे, अत्याधुनिक जो सेंटर आहे तो उभारायचा आहे. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या वैद्यकीय केंद्राचा एक पायाभरणीचा कार्यक्रम होत आहे, स्वतः पंतप्रधानांना संघाने त्यासाठी निमंत्रित केलेला आहे आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे माधव नेत्रालयाचा कार्यक्रम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. संघ अनेक सेवा कार्य करत असते आणि त्या सेवा कार्यांमध्ये एक कार्य हा आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची बाब आहे की पंतप्रधान, भाजपचे जे प्रमुख नेते आहे नरेंद्र मोदी, त्यांची आज संघ नेत्यांशी जी भेट होत आहे. खास करून गेल्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर काहीसा एक दुरावा संघ आणि भाजपमध्ये निर्माण झाला आहे का अशी एक चर्चा होत होती. मात्र आज जेव्हा भाजपचे सर्वोच्च नेते संघाच्या दारी पोहोचले आहे तर संघाचे सर्वोच्च पदाधिकारी जे आहेत तेही त्या ठिकाणी उपस्थित आहे. अनन्यसाधारण महत्त्व या भेटीला आहे. रजत, एक अभूतपूर्व अशी भेट सध्या आपल्याला नागपूरमध्ये होताना पाहायला मिळतेय. या दौऱ्यावर आपलं लक्ष असेल. रजत, तुम्ही सोबत राहा. तुम्हाला विनंती, पुढचे अपडेट श्रुती सोबत. तर तब्बल 11 वर्षांनी नरेंद्र मोदी हे संघस्थानी आज दाखल झालेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा नागपूर दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता नागपुरात दाखल झालेले आहेत आणि ते रेशीम बागेत हेडगेवार स्मृती भवनात देखील दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात माधव नेत्रालयाच्या प्रीमियम इमारतीचा भूमिपूजन सोहळा देखील संपन्न होणार आहे आणि त्याचबरोबर दीक्षाभूमीवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करतील. रेशीम बागेत आता हेडगेवार स्मृती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत. दीक्षाभूमीवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिवादन करणार आहेत आणि या संपूर्ण सोहळ्यात, या दौऱ्यात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत असतील. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील त्यांच्यासोबत असतील. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय. आणि पुन्हा एकदा जाऊया आपण, आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत सध्या. रजत, हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. ते दाखल देखील झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत कोण कोण आहे, कोण कोण दिसतंय तिथे? जेव्हा नरेंद्र मोदी आज संघस्थानी दाखल झालेले आहेत तेव्हा त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे खासदार आणि नागपुरातून केंद्रीय मंत्री जे आहेत मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये, ते नितीन गडकरी या ठिकाणी संघ कार्यालयामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे आणि संघाचे जे पदाधिकारी आहेत ते तर त्या ठिकाणी उपस्थित आहेतच. त्यामुळे भाजपचे जे शीर्ष नेतृत्व आहे, भाजपचा राज्यातील जो शीर्ष नेतृत्व आहे तो आज संघाच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहे आणि सोबतच संघाचा जो शीर्ष नेतृत्व आहे तोही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे संघ परिवाराच्या दृष्टिकोनातून, कारण याच संघ परिवारामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वामध्ये अनेक संघटना काम करतात आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल युनिट म्हणून भाजप कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने ही जी भेट आहे किंवा हे जो संपूर्ण 15 ते 20 मिनिटांचा जो कार्यक्रम आहे तो याला एक पॉलिटिकल संकेत जर आपण म्हणू तर एक मोठा सिग्निफिकन्स, एक मोठा महत्व आहे. हो,
खरं आहे रजत, आणि त्याचबरोबर संघाच्या 100 वर्ष पूर्तीच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे. संघाच्या तालमीत घडलेले आणि एकेकाळी प्रचारक राहिलेले, त्याचबरोबर संघ स्वयंसेवक राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हेडगेवार स्मृती भवनात दाखल झालेले आहेत. ही भेट किती महत्त्वाची आहे संपूर्ण भारतीय राजकारणात, त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी? नक्कीच अनेक पैलू आहे ज्याचा अंदाज या भेटीच्या माध्यमातून काढला जाऊ शकतो किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये काढला जाईल. खरं पाहिलं तर सुरुवात झाली होती लोकसभा निवडणुकीच्या वेळेला, कारण भाजपनं घोषणा दिली होती अब की बार 400 पार. मात्र भाजपच्या दुर्दैवानं तर ते होऊ शकलं नाही आणि अगदी 240वर भाजप जे आहे जाऊन अडकलेली होती. आणि तेव्हा अनेक जे कारणं त्याच्या नंतर उलगडा झाला किंवा त्याचं विश्लेषण झालं, तर त्याच्यामध्ये एक कारण असंही होतं की भाजपच्या काही नेत्यांनी ज्या पद्धतीचे वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये दिलेले होते, त्याच्यामुळे संघाचे जे पदाधिकारी आहे, खास करून JP नड्डा साहेब जो वक्तव्य होता त्याच्यानंतर संघाचे जे वरिष्ठ पदाधिकारी ते दुखावले गेले होते. आणि असं म्हटलं जातं की संघाने तेव्हा निवडणुकीच्या प्रचारातून काढता पाय घेतलेला होता. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा संपूर्ण दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.